जिंदगी ना लूडो की तरह है, चाहे जिसका भी साथ दे दो आखिरी में काट ही जाता है। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्यासाठी एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो। सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो। तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। आणि नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती डेमो व्हिडिओ मी अपलोड करत असतो। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग मी आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेत घेऊन येत असतो। तर चला आजची एडिटिंग जरा वेळ नाही घालवत आपण सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बॉक्स इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं फिल स्क्रीनवरती ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर बॉक्स इथं तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर जी पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची 4 ते 5 PNG तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायच्या भावनो। ठीक आहे, तर मी 4 ते 5 PNG सिलेक्ट करून घेतो। आता PNG सिलेक्ट केलेले आहे भावनो। PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय आहे, PNGवरती क्लिक करायचं, एक नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आणि कैचीच्या साठी ऑप्शन दोन याला असं फुल टू स्क्रीन करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्याच्या नंतर डबल मायनसच्या ऑप्शन दोन याला असं इक्वल करून घ्यायचं। सेकंड PNGवरती क्लिक करायचं, तिला पण अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं। बघू शकता तुमच्या PNGच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। जास्त PNG ऑलरेडी फुल झालेली असेल किंवा झूम झालेली असेल तर मग गरज नसेल तर नका करू। ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपलं PNG एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायची आणि डबल मायनसचं ऑप्शन हे तुम्हाला इक्वल करून घ्यायचं। ठीक आहे, ऑन करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे मी जशी PNG फुल टू स्क्रीन करीत असेल तशी बघून घ्या तुमच्या फुल PNG असेल तर। ठीक आहे भावांनो, आणि अशा प्रकारे PNG फुल केल्याच्यानंतर करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं, याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्यानंतर भावना तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला हा वाला ऑप्शन दिसत असेल। हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल ओव्हरऑल लाईनचा तर तुम्हाला इथं खाली तुम्हाला गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल। त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, एक नंबरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, एक नंबरच्याला एक नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। डबल सेकंड नंबरच्याला क्लिक करायचं आहे आणि इथं जाऊन सेकंड नंबरच्या याच्यावर डबल सेकंड नंबरचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे इफेक्ट याच्यावरती याच्यामधले ओव्हरऑलचे ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे मी ॲड करीत आहे, बघू शकता। आणि तुम्हाला काही पण डाऊट आला एडिटिंगबद्दल तर मला सिम्पली तुम्ही मेसेज करून कळवू शकता। ठीक आहे, विचारू शकता, तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असेल मी तुम्हाला रिप्लाय मात्र नक्की देईल। ठीक आहे, आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जे आपण ॲड लावून घेतलेलं आहे इफेक्ट। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं बॉक्सचं आयकन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे, याच्यावरती आपल्याला ट्रान्सलेट लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला एक ट्रान्सलेट यूज करायचा आहे। बघू शकता हा वाला, हा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जाऊन हा ट्रान्सलेट डाउनलोड करून घ्यावं लागेल। ठीक आहे, तर सिम्पल मी याच्यावरती क्लिक करतो। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक नंबरचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, एक नंबरच्या याला 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे, परत त्याच्यावरती जायचं आणि 2 नंबरला 2 नंबरचा ॲड करून घ्यायचा आहे। 3 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे, 3 नंबरचा ॲड करून घ्यायचा। 4 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे, 4 नंबरचा ॲड करून घ्यायचा, परत 1 नंबरचा ॲड करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जे आपल्याला याच्यावरती ॲड करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आता करायचं काय, आपल्याला 1 नंबरची साईजची थोडीशी कमी करायची आहे आणि याची जी साईज आहे ती थोडीशी आपल्याला वाढून घ्यायची। बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, थोडीशी वाढून घ्यायची भावना, जास्त नाही, अशा प्रकारे। आणि याची जी लेंथ आहे अशा प्रकारे घटवायची। ठीक आहे, बघू शकता। आता मी तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो की लेंथ आपली कशी निघणार आहे। बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, आता करायचं काय, या व्हिडिओला आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं। इकडे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, फुल स्क्रीन आहे तर फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे, तर मी बॅक येऊन जातो।
बॅक आल्याच्या नंतर आपल्याला बॅक यायचं आहे, काइन मास्टरच्या परत होम पेजवरती यायचं भावांनो. होम पेजवरती आल्याच्या नंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आता आपण पहिल्यांदा 9.16 ही साईज सिलेक्ट केली होती. आता आपल्याला 1.1 ही 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची. तर सिम्पली मी साईजवरती क्लिक करीत आहे. इकडं आपल्याला सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे. इथं फुल स्क्रीनवरती ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथं बघू शकता मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर आता करायचं काय आहे, मीडियावरती गेल्याच्या नंतर आता तुम्हाला एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. तर बॅकग्राऊंडवरती क्लिक करूया आणि इथनं एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेऊया. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आपल्याला 14 ते 15 सेकंदाच्या आत ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक घड्याळची व्हिडिओ मिळून जाईल ग्रीन स्क्रीन. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर काहीच्या साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हा व्हिडिओ इथं लोराचे 12 सेकंदापर्यंत. तर आपल्याला 12 सेकंदापर्यंतच बॅकग्राऊंड ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे परत आपल्याला करायचं काय, या घड्याळीच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला परत लेअरवर जायचं भावांनो. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन जो व्हिडिओ तुम्ही आत्ता एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी आत्ता जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ मी सिलेक्ट करून घेतो भावांनो. ठीक आहे. तर तो व्हिडिओ एक्सपोर्टवरती गेल्याच्या नंतर इथं बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. सिलेक्ट झाल्याच्या नंतर बघू शकता त्या व्हिडिओला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर करायचं काय आहे, याचा जो समोरील पार्ट आहे बेकारचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. बॅक केल्याच्या नंतर PNG घड्याळच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आपल्याला घडीच्या आणि इथं क्रोमा कीचा ऑप्शन इथं असेल याच्यावरती येऊन याला इनेबल करायचं आहे. आणि इथं तुम्हाला की कलर बघू शकता, तुम्हाला ब्लू दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला ग्रीन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड होऊन जाईल भावना. बघू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ अजून ॲड करायचा असेल तर बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ ॲड करून घेऊ शकता अजून पण. ठीक आहे. कमी जास्त ॲडजस्ट करू शकता एकदम परफेक्टपणे तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मी थोडासा प्ले करतो. परफेक्टपणे ॲड झालेला आहे का, लूडो की तरह है, चाहे जिसका. हा व्हिडिओ एकदम परफेक्टपणे आता ॲड झालेला आहे भावना. बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. इथं यायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची सगळ्यात एक नंबर आणि हिची जी आहे ते शेवटपर्यंत खेचून न्यायची. हिच्यावरती क्लिक करायचं पेजवरती, ब्लेंडिंगवरती यायचं, स्क्रीनवरती सोडायचं. परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळेल. तो इफेक्ट तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. कात्राच्या साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे. याच्या 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्या नंतर करायचं काय, परत तुम्हाला एक इफेक्ट मिळेल फॉग इफेक्ट. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. कात्राच्या साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती यायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. ठीक आहे. बघू शकता. आणि भावना त्यानंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचे आणि मीडियावरती गेल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला हा 4 नंबरचा व्हिडिओ दिसत असेल. हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. 1 मिनटं. बघू शकता हा व्हिडिओ येतो, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन इथं काहीची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं भावना. ठीक आहे. सेंड टू बॅक 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे. तर आता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. ठीक आहे. जिंदगी ना लूडो की तरह है. याच्यावरती जे सॉन्ग आहे ते आपण आहे ना ऑफ करूया. ठीक आहे. ज्याच्यावरती सॉन्ग आहे ते सॉन्ग आपल्याला पूर्णपणे ऑफ करायचं आहे भावांनो. आणि आता तुम्हाला मी फुल आवाज करून प्ले करून दाखवतो. ठीक आहे. जिंदगी ना लूडो की तरह है, चाहे जिसका भी साथ दे तो आखिरी में काट ही जाता है. बघू शकता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे भावांनो. आता करायचं काय, तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भावना आणि बहिणींनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तुम्ही आपल्या, तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशीच लेटेस्ट ट्रेडिंग एडिटिंग तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.